नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात पुणे जिल्ह्यातल्या बातमीने. पुणे जिल्ह्यातील मंचर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर माल वाहतूक करणाऱ्या चारचाकीचा हँडब्रेक न लावल्यामुळे गाडी थेट रिव्हर्स आली. रिव्हर्स आली आणि यामुळे पुणे नाशिक महामार्गावर मोठा अपघात होता होता वाचलाय. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीच जीवितहानी झालेली नाहीये. या चारचाकीमध्ये लोखंडी फ्रेम होत्या आणि त्यामुळे दुचाकी किंवा पायी चालणाऱ्याला मोठा धोका निर्माण झाला असता. वाहन चालकांनी आपली वाहनं पार्क करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा हे दृश्य आपण जर बघूयात, आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे हे वाहन जे आहे हे हँडब्रेक प्रॉपर न लागल्यानं थेट रिव्हर्स आलं. पुण्यातल्या मंचर इथं हा सगळा प्रकार घडलेला आहे. आणि सुदैवाने ज्यावेळेस हे वाहन रिव्हर्स आलं म्हणजे पाठीमागे आलं तेव्हा वाहतूक तुरळक होती रस्त्यावरती, म्हणजे वाहनं जात होती. पण ज्या प्रकारे हे वाहन पाठीमागे येते हे लक्षात आल्यानंतर पाठीमागच्याने देखील बघा गाडी थांबवलेली आहे. अन्यथा या गाडीच्या पाठीमागे असणारी जी लोखंडी फ्रेम आहे ती कोणावर तरी आदळली असती. जर एखादा व्यक्ती इथून वाहन घेऊन जात असता, खास करून दुचाकीस्वार, त्याला तर फार मोठी इजा झाली असती. म्हणजे एक वेळ ही फ्रेम कारला जर धडकली असती तर आपण समजू शकलो असतो, त्या कारचं बाह्य नुकसान झालं असतं पण जीवितहानी झाली नसती. पण रस्त्यावरनं जाणारा माणूस किंवा दुचाकीवर असणारा माणूस, एखादं कुटुंब असेल तर त्यांना मात्र याचा मोठा मार बसला असता आणि काहीतरी या ठिकाणी घडलं असतं. पण सुदैवाने तसं घडलेलं नाही आहे. त्यामुळे वारंवार ज्यावेळेस आपण गाडी एखाद्या ठिकाणी पार्क करतो त्यावेळेस त्याचा हँडब्रेक चेक करणं किंवा तो हँडब्रेक प्रॉपर लागलाय की नाही हे लक्षात घेणं आणि मगच गाडीच्या खाली उतरून गाडी लॉक करणं हा भाग करणं फार आवश्यक आहे. पण काळजी न घेतल्यामुळे हा असा सगळा प्रकार घडलेला आहे. बघा, याबद्दल आपण बोलूयात. आमचे जुन्नरचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्याबरोबर आहेत. रायचंद, दृश्यांमध्ये दिसतंय की नेमकं काय घडलेलं आहे, पण काय म्हणजे झालं काय होतं की जो चालक होता तो गाडीतनं बाहेर उतरला, त्याने हँडब्रेक लावला नव्हता की काही त्याच्यामध्ये बिघाड झाला? बरोबर आहे विशाल, आपल्याला माहिती आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे ही मंचर बाजार समितीचं हे गेट आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा सगळा उतार आहे आणि या बाजूला जर पाहिलं माझ्या उजव्या साईडला तर इकडं पुणे नाशिक महामार्ग आहे. महामार्ग खड्ड्यामध्ये आहे आणि बाजार समितीचा जो उंचवट आहे ते उंच आहे. बऱ्याचदा काय होतं, मंचर हे मार्केट आंबेगाव तालुक्यातलं सर्वात महत्त्वाचं मार्केट आहे आणि आसपासच्या गावातून मोठ्या व्हेकल या ठिकाणी येत असतात. यामध्ये जड वस्तू असतात. ड्रायव्हर ज्यावेळेस आपली गाडी स्वतःची अशा उंचवट्याला लावतो तर त्यावेळेस हँडब्रेक लावायचा विसरून जातो आणि कालही तसंच झालेलं आहे. याच ठिकाणी ती गाडी पार्क केलेली होती पुढच्या साईडला आणि हँडब्रेक न लावल्यामुळं गाडी रिव्हर्स आली आणि थेट रस्त्यावरती आली. आपण जर पाहिलं तर बऱ्याचदा हे जे व्यापार करणारी माणसं असतात ती घाईत असतात. स्वतःच्या गाड्या ज्यावेळेस थांबवतात त्यावेळेस गाडी हँडब्रेक लावत नाहीत आणि त्यामुळं हा सगळा अनर्थ घडलेला आहे. खरं तर काल गर्दीच्या वेळी सगळी घटना घडली, पण सुदैवानं ज्यावेळेस ही गाडी मागं आली त्यावेळेस रस्त्यावरती जास्त वर्दळ नव्हती. जर जास्त वर्दळ असली तर कदाचित त्या गाडीमध्ये ज्या असलेल्या फ्रेम होत्या, लोखंडी फ्रेम होत्या, त्या कदाचित टू व्हीलर किंवा रस्त्याने पायी जाणाऱ्या माणसांना किंवा एखादी कार जर आली तर तिला आदळून मोठा अनर्थ घडला असता. आपण या माध्यमातून एकच गोष्ट सांगावीशी वाटते, घाईमध्ये असताना आपण ज्यावेळेस गाडी पार्क करतो त्यावेळेस हँडब्रेक लावायचं सगळे आपण विसरत असतो आणि हँडब्रेक न लावल्यामुळेच हा अनर्थ टळला. मी पुन्हा एकदा ही दृश्य दाखवते. माझ्या पाठीमागं हा चढ आहे या साईडला आणि इकडे उतार आहे रस्त्याकडं. ज्यावेळेस वरती पार्क केलेल्या गाड्या त्याला हँडब्रेक लावले जात नाहीत त्याच वेळेस असे अनर्थ घडतात. कालही असंच घडलेलं आहे. ह्या ठिकाणी ही गाडी होती आणि ती पुन्हा रिटर्न इकडे आली मागच्या साईडला आणि थेट पुणे नाशिक महामार्गावरती आली. पुणे नाशिक महामार्गावरती जी वर्दळ आपण आताही पाहतोय, दुपारचे साधारण 11, सव्वा 11 वाजलेले आहेत. यावेळेस सुद्धा ह्या किती वाहनांची गर्दी असते. काही दिवसापूर्वी नारायणगावचा सुद्धा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक बुलेट चालकाविना थेट रस्त्यावरती आली होती. हा थारा सुद्धा आपण पाहिला, त्यात सुद्धा काही अपघात घडला असता पण तो सुद्धा अपघात घडला नाही. काल सुद्धा सुदैवानं या ठिकाणी मोठा अनर्थ टळलेला आहे. आपल्याला ही दृश्य जी ती परत एकदा दाखवायची आहेत, त्यांना दाखवूयात आपण की कशा प्रकारे म्हणजे जसं आपण म्हणतो की वाहतुकीचे जसे नियम आहेत तसंच वाहन चालवत असताना वाहन पार्क केल्यानंतर काही गोष्टी लक्षात घेणं फार आवश्यक आहे. बघा, हँडब्रेक प्रॉपर न लावल्या कारणानं त्या उतारावरनं हे जे वाहन आहे थेट पाठीमागे आलं. पहिली गाडी वाचली बघू शकतो आपण आणि दुसऱ्या गाडीच्या लक्षात आलं की हे वाहन अशा पद्धतीने पाठीमागे येतंय म्हणून ते वाहन जागीच थांबून गेलं.
अन्यथा जर या ठिकाणाहून एखादं कुटुंब दुचाकीवर जात असतं आणि त्याच्या पाठीमागे असणारी ही लोखंडी फ्रेम जी आहे ती त्या दुचाकीवर आदळली असती तर मात्र मोठा अनर्थ घडला असता. आणि परत एकदा आपण बघूयात, हँडब्रेक न लावल्यामुळे बघा ही गाडी कशा प्रकारे पाठीमागे येते. पहिल्या गाडीवरती ही फ्रेम आदळू शकली असती, पण पहिली गाडी पुढे गेली आणि थोडक्यात ती वाचली. आणि दुसऱ्या गाडीच्या लक्षात आलं की हे वाहन अशा प्रकारे पाठीमागे येतंय, म्हणून दुसरी गाडी जागेवरच थांबून गेली आणि हे वाहन जे ते एका ठिकाणी जाऊन कुठेतरी आदळल्याचं आपण बघतोय. जर रस्त्यावरनं इथे कोणी पायी चालत असतं तर या पाठीमागे असणाऱ्या लोखंडी फ्रेमचा धक्का बसून किंवा ती त्या व्यक्तीच्या अंगावर आदळून त्या व्यक्तीला मोठी इजा झाली असती. शिवाय जर कोणी दुचाकीस्वार आपल्या कुटुंबाबरोबर किंवा एकटा दुपटा किंवा मित्राबरोबर जात असता तर त्यांना देखील या लोखंडी फ्रेममुळे मोठी इजा होण्याची दाट शक्यता होती. पण आपण म्हणूयात सुदैवाने तिथून कोणी जात नव्हतं, ना पायी होतं ना गाडीवर होतं. आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांच्याकडे. रायचंद, जसं तू सांगत होता की हा बाजार समितीच्या गेटच्या समोरचा भाग आहे आणि त्याला उतार आहे, तर काय म्हणजे वाहनं ही तिथं बाजूला पार्क केली जातात की तिथून चढून ते आतमध्ये जातात, नेमकं काय? बरोबर आहे विशाल. आपण जर पाहिलं मनसर हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि तालुक्यातली सगळी ज्यावेळेस वाहनं या ठिकाणी येत असतात, नागरिक येत असतात, बाजार समितीमध्ये ज्यावेळेस माल घेऊन येत असतात किंवा इतर गोष्टींसाठी येत असतात, त्यावेळेस आपली वाहनं रस्त्याच्या बाजूला ज्या मोकळ्या जागा असतात, जसं की बाजार समितीची ही जागा आहे, मी पुन्हा एकदा दाखवतो की उंच अशी सखल जागा आहे, उंच बाजू त्या बाजूला आहे आणि इकडं हायवे मात्र खड्ड्यामध्ये आहे. ज्यावेळेस असे अनेक वाहन चालक येतात, आपल्या गाड्या पार्क करतात आणि पार्क केल्यानंतर हँडब्रेक लावायचं विसरतात. हँडब्रेक जर लावायची ही मंडळी विसरली तर किती अनर्थ होऊ शकतो हेच आपण आपल्या ह्या व्हिडिओमधून पाहू शकतोय. खूप मोठा अनर्थ यामुळे टळलेला आहे. खरं तर काही गोष्टी आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगितल्या पाहिजे. तुम्ही पण किती घाईत असलात, तुमची गाडी ज्यावेळेस पार्क करता त्यावेळेस दोन गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तुमची गाडी गिअरमध्ये असेल तर ती न्यूट्रलमध्ये केली पाहिजे आणि यासोबतच तुम्ही हँडब्रेक सुद्धा लावला पाहिजे. ढाळ असेल तर तुमच्या गाडीला मागच्या साईडनी एखादा दगड असेल किंवा एखादी उटी म्हणतो आपण अशी लावली पाहिजे. असं जर लावलं तर चुकून जरी गाडी गिअरमधली गाडी न्यूट्रल झाली किंवा ढाळ असेल किंवा उतार असेल तर तुमची गाडी मात्र त्याच ठिकाणी थांबू शकते. नाहीतर तुमच्या त्या बेपरवाईमुळे अनेकांचे प्राण सुद्धा धोक्यात येऊ शकतात. जसं की बाजार समितीची ही जी जागा आहे या ठिकाणी हा ढाळ आहे आणि या ढाळामुळेच हे सगळं घडलेलं आहे. पण दुसरी बाजू त्या जो चारचाकीचा मालक होता, चालक होता, त्याची सुद्धा चूक आहे. त्यांनी सुद्धा अशा ठिकाणी गाडी लावताना काळजी घ्यायला पाहिजे होती. ती काळजी न घेतल्यामुळेच विशाल हा सगळा अनर्थ टळलेला आहे. खरं तर काल या ठिकाणी खूप मोठा अपघात घडला असता, पण दैव बलवत्तर म्हणून हे सगळं वाचलेलं आहे. त्याच्या स्वतःच्या गाडीला सुद्धा काही नुकसान झालेलं नाही आणि रस्त्यावरून जी वाहनं धावत होती किंवा जे नागरिक प्रवास करत होते यांना सुद्धा काही झालेलं नाही. विशाल, धन्यवाद रायचंद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे एक लक्षात घ्या की वाहन आपण कुठेही पार्क करता, खास करून चढावर जिथं आपण गाडी पार्क करत असाल तिथे हँडब्रेक